मंगरुळपीर येथील नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 3 येथे डिजिटल रूम मध्ये एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। तसेच लहान मुलांना शाळेत डिजिटल रूम मध्ये ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व कळावे यासाठी या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता। विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे आणि विद्यार्थ्यांना त्या संदर्भात आवड निर्माण व्हावी यासाठी योजना राबवण्यात आली। तसेच यावेळी आनंद मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी मेजवानीचा आनंदही लुटला। तसेच या कार्यक्रमात पालक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष एसडीओ सखाराम मुळे तर उद्घाटक सतीश शेवदा, मुख्य अधिकारी मंगरुळपीर हे होते। उर्दू शाळा क्रमांक 3 नगर परिषदची एक आगळावेगळा असा त्यांनी कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला आहे। मला पुढील वर्षी या शाळेमधील जे काही 5वी पर्यंतचे विद्यार्थी असतील तर तुम्ही असे काही स्पेशल स्कॅम घेऊन विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपला बसवणं, त्यांची तयारी करून घेणं आणि जास्तीत जास्त विद्यार्थी त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील, त्याचा लाभ घेतील हेही आपल्याला अपेक्षित आहे। त्यासाठी जर काही आपल्याला स्पेशल कोचिंग हवे असतील तर तसं तुम्ही नगर परिषदकडे मागणी करावी। आपण जेवढं काही पॉसिबल होईल तेवढं विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देऊ। पण एकच अपेक्षा आहे की या स्पर्धांमध्ये विद्यार्थी पुढे आले पाहिजेत, त्यांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे, त्यामध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणं अपेक्षित आहे। या बाबतीमध्ये लवकरात लवकर वरच्या जागा तापुरी आहे, पण वरच्या मजल्यावर आपण 2 रूम साठी आणि मला खेदाची गोष्ट हीच वाटते की मागच्या 1.5 वर्षापासून मी प्रशासक आहे आणि स्थानिक इथली जी नागरिक असतील, विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स असतील, कोणीही एकदाही माझ्याकडे मागणी केलेली नाहीये की आमच्या विद्यार्थ्यांसाठी नगर परिषद शाळेसाठी 2 रूम आम्हाला उपलब्ध करून द्या। ही मागणी शाळेतल्या शिक्षकांकडून येण्यापेक्षा तुमच्याकडून येणं अपेक्षित आहे, इथल्या नागरिकांकडून, विद्यार्थ्यांच्या पालकांकडून। दुसरी, यापुढे जर असं कोणी दिसत असेल आणि माझ्याकडे तक्रार आली तर त्या संदर्भामध्ये नक्कीच कारवाई केली जाईल। तुम्ही जर कचरा ओपन स्पेस मध्ये टाकत असाल, पार्किंग ओपन स्पेस मध्ये करत असाल, मी पुढील आठवड्यामध्ये असेल स्वतः पोलीस विभागाला पाठवेल आणि तुमच्या गाड्या जप्त करायला सांगेन। हा सरळ मेसेज आहे, कोणीही गाड्या ओपन स्पेस मध्ये लावू नका। तो विद्यार्थ्यांचा स्वतःचा हक्काचा जागा आहे, त्यांना खेळण्यासाठीची जागा आहे। ही ट्रक असेल, कोणी असेल, सगळ्यांसाठीचा मेसेज आहे। तर ती एक गोष्ट आहे आणि त्यासाठी वेगळं असं काही करण्याची गरज नाही। शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असल्याने वर्गरूम संख्या वाढवून देण्याची मागणी पालक वर्ग व शिक्षक यांनी संयुक्तपणे एसडी मुळे यांना केली। तसेच त्यांनी भाषणात ही विनंती मान्य केली। लवकरच वरच्या मजल्यावर व्यवस्था केली जाईल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंदांनी अथक प्रयत्न केले व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम।